विश्वरत्न बोधिसत्व महामानव आंबेडकरांचा चालू मंत्र चालूच राहू द्या ना. विश्वरत्न बोधिसत्व महामानव आंबेडकरांचा या ठिकाणी भोसले परिवार भुटकर परिवार तसंच महाविद्यालय परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी आपल्या आकर्षणाची सुरुवात करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लहान बालक बालिका उपस्थित आहेत. त्या लहान बालक बालिकेला सुद्धा सूचना आहे की त्यांनी सुद्धा आपल्या आदर्शाची सुरुवात करावी. लहान मुलांनी सुद्धा पुष्पवाहन भगवान बुद्ध की सर्व बोधिसत्व महामानव आंबेडकरांचा प्रत्येक व्यक्तीने विहारामध्ये गेलंच पाहिजे असं संदेश बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1954 सामाज येथून दिलेला आहे. तोच संदेश घेऊन आपण महाविद्यालय परिवार हा दर रविवारी अनेक विहारांवर जाऊन जो आहे तो मंदिराचा कार्यक्रम घेत असतात. नमो
अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. तर मी काही 2 मिनिटांमध्ये आपल्यासोबत चर्चा सुद्धा करणार आहे. मला वाटतं आपण नास्तिक आहोत. आपण नास्तिक आहोत ना? आहे की नाही? नास्तिक आहोत की आस्तिक आहोत? नास्तिक आहोत. नास्तिक आहोत म्हणजे आपण मूर्तीपूजेला मानत नाही. नास्तिकचा अर्थ काय होते? आम्ही मूर्तीपूजेला मानत नाही असं त्याचा अर्थ होतो. मग आपण जेव्हा एखाद्या इतर धर्मियांना आपल्याला विचारलं मग तुम्ही नास्तिक आहात आणि मूर्तीपूजेला मानत नाही तर मग बुद्धाची पूजा कशी करतात तुम्ही? ही मूर्तीची पूजा काय करतात? तर ह्याचं आपल्याकडं उत्तर असणं आवश्यक आहे. तर रोज जी काही आपण वंदना घेतो तर त्याच्यामध्ये काही आपण छोटे छोटे चुका करतो तर ते आपण सांगतो तुम्हाला. आणि आपण पूजा काय करतो त्याचं पण एक स्पष्टीकरण सांगतो. तर आपण जेव्हा अरहं सम्मा संबुद्ध म्हणतो है ना, तर असं पाहिजे मी काही ठिकाणी अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवंतं अभिवादेमी म्हणल्यानंतर अनेक ठिकाणी लोक बुद्धांग नमामि म्हणतात. तर पाली भाषेनुसार ते बुद्धांग नमामि म्हणायची गरज नाही. तर अभिवादेमी जो शब्द आहे त्या अभिवादेमी मध्येच अभिवादन आहे. थोडे आपण दुरुस्त केली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण स्वाखातो भगवता धम्मो धम्म काही लोक नमस्वामी म्हणतात तर ते व्याकरणामध्ये बसत नाही. नमामि म्हणायला पाहिजे. ही एक दुरुस्ती केली पाहिजे आपण. त्यानंतर सुपट्टीपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि म्हणल्यानंतर पुन्हा लोक संघ नमामि म्हणतात तर संघ नमामि मध्येच त्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे तर आपण मूर्तीपूजक निश्चितच नाही तर तरी पण मग आपण बुद्ध पूजा म्हणतो किंवा पुष्प ठेवतो. याचं कारण काय आहे तर आपण जी काही बुद्ध वंदना घेतो त्या बुद्ध वंदनेमध्ये भगवान बुद्धाचे 9 गुण आहेत. भगवान बुद्धाचे 9 गुण आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो जे गुण आहेत त्या गुणांचं आपण जे आहे ते पूजन करत असतो. जे गुण आहे ना गुणांचं वर्णन करत असतो. म्हणून त्या ठिकाणी जे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण ज्या काही वंदना घेतो ज्याच्यामध्ये बुद्ध वंदनेमध्ये बुद्धाचे 9 गुण आहेत. त्याच्यानंतर धम्मवंदना जी आहे स्वाखातो भगवता धम्मो याच्यामध्ये धम्माचे गुण आहेत. आणि त्यानंतर जी संघवंदना घेतो त्या संघवंदनेमध्ये संघाचे गुण आहेत. तर आपण हे पालीतून तर पाठ केलंच पाहिजे. तर त्याच्यासोबत पाली प्लस मराठीचे असे काही पुस्तक आहेत ज्याच्यामध्ये भाषांतर केलेलं आहे. तर ते भाषांतराचे पुस्तक सुद्धा आपण घेतले पाहिजे. कारण आपण मला वाटते जवळजवळ 70 वर्ष झालं. 70 वर्षापासून आपण इतर धर्मीसारखं नुसतं ते काय करायलो त्यांनी जसे ऋचा म्हणतात त्यांच्या भाषेत ऋचा म्हणतात मंत्र ऋचा जो वैदिक शब्द आहे समजा तर तशा प्रकारे आपण सुद्धा नुसतं त्या पालीच न म्हणता त्याचा जर अर्थ जाणून घेतला म्हणजे धम्म कसा अर्थ जाणून घेण्यासाठी आहे आणि अर्थ जाणून नंतर आचरण करायचं आहे. आपला जर अर्थ कळालाच नाही तर आपण त्याचं आचरण करू शकणार नाही. म्हणून मुलांनो जे काही तुम्ही गाथा घेता तर त्या गाथा तुम्ही पालीत म्हणल्याच पाहिजे. पण त्याच्यासोबत त्याचा मराठीचा अर्थ सुद्धा केला पाहिजे. आणि त्याच्यासोबत पाली म्हटलं मराठीचा अर्थ जाणला तरी तिथं त्याची परिपूर्णता होत नाही. तर त्यानुसार तुम्ही आचरण सुद्धा करायला शिकलं पाहिजे. आचरण सुद्धा करायला शिकलं पाहिजे. म्हणून आणि दररोज विहारामध्ये आलं पाहिजे. त्याचा अर्थ जाणला पाहिजे. वेगवेगळ्या तुम्ही प्रशिक्षण शिबिरामध्ये बसलं पाहिजे. कारण धम्म एवढा सहजासहजी समजण्यासारखा नाही. धम्म एवढा सहजासहजी समजण्यासारखा नाही. त्यामुळं बाल शिबिर असतील वेगवेगळ्या परीक्षा असतील महिलांचे शिबिर असतील पुरुषांचे शिबिर असतील बालक शिबिर असतील श्राम्य शिबिर असतील 18 वर्षाच्या वर वय झाला असेल तर विपश्यना शिबिर असतील असे शिबिर आपण केले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपला जो सांस्कृतिक जो परिवर्तन आहे ते परिवर्तन केलं पाहिजे. वाघमारे सर यानंतर बोलते मला आपण या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्यास संधी असते त्यामध्ये सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय अखिल मानवतेला शांतीचा संदेश आहे भगवान आंबेडकर या महापुरुषांनी आमचा उद्धार स्वीकार केला. त्याच्या प्रस्तावाने सुद्धा पुनर्वेळा आणि मला एक हे पाहून अत्यंत आनंद कारण
आणि बऱ्याच ठिकाणी जवळपास महावीर परिवाराची स्थापना 2019 मध्ये आपली जी दाभडला धर्मपरिषद होते त्या धर्मपरिषदेच्या दिवशी 2019ला जवळपास 5 वर्ष होऊन स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक रविवारी आम्ही वंदना घेत असतो आणि आपल्या नांदेडच्या परिसरात किती आहे अशी आमची जिज्ञासा आहे आपल्या नांदेडचे किती विभाग असते म्हणून आम्ही प्रत्येक विभागाला भेट दिला नांदेडच्या जवळपास 105 विभागांना जाऊन आम्ही भेट देऊन प्रत्येक ठिकाणी वंदना घेतली आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या इथे आलेलो आहे तुमच्या पेजला पण एक परत दुसरी भेट आहे तर मला आज आनंद होतो की ही जी धनसंपत्ती आहे ही बालक मंडळी आहे ही तुमची आणि वंदना दोन पाठ म्हणतात मला अभिमान वाटतो तुमच्या लोकेकरांचा आणि पहिल्यांनी जमून सांगत दाखवलं हे सांगत असताना आम्ही काय करतो हे सांगावं असं वाटतंय की ही जी महावीर परिवाराची स्थापना झाली ती धर्मपरिषद झाली प्राचार्य अशोकराव लोणसाचे तेव्हा संघटनेतून आणि ठरलंय की दर रविवारी विभागात जायचं मग दर रविवारी शिक्षा असली पाहिजे मग सगळ्यात प्रत्येकाने शुभ्र वस्त्र घालून आलं पाहिजे ते ठरलं आणि त्याप्रमाणे जवळपास सगळीच माणसं विभागात येतात शुभ्र वस्त्र म्हणजे तिला वस्त्रात येत नाही शुभ्र वस्त्र घालून असतो आणि नंतर एक एक विचार पुढे येत राहिला आणि काय करावं काय वंदनेच्या मार्गदर्शन करण्यासोबतच आम्हाला असं वाटलं की आपण इथे काय केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही बाल संस्कार केंद्र आणि महिलावर संस्कार व्हावे म्हणून आधी असे छोटे छोटे संस्कार केंद्र घेतले त्याच्यातूनच पुन्हा संकल्पना आली की आपण केलं आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यासारखं आणि अभ्यास घेतले आम्ही त्याच्यासमोर विद्यार्थी बसून आम्ही संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपले हक्क काय आपले कर्तव्य काय आपल्याला काय काय घटना दिलं त्याच्यातून काय मिळालं हे कळायला लागलं आम्हाला आणि मग असं वाटलं की हे आपण इतरांना कळण्यासाठी आम्ही काय दिवस संविधानाच्या प्रतिष्ठा वाटत केल्या पाहिजे आणि हा सुद्धा त्याच्यानंतर पुढे संकल्पना आली की वधूवर परिचय मेळावा घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही वधूवर गेल्या 19 पासून म्हणजे 19च्या मध्ये आम्ही पहिल्यांदा संकल्प मांडली आणि तुमच्या पुढची 2020ला पहिला वधूवर परिचय मेळावा घेतला आणि सतत तेव्हापासून दरवर्षी वधूवर परिचय मेळावा घेतला जातो आणि वधूवर परिचय मेळावा घेतल्यानंतर त्या वधूवर परिचयामध्ये जर जोडपी जुळून आली आणि त्यांना वाटलं की त्यांचा आमचा विवाह तुम्ही लावला पाहिजे अशा व्यक्तीची आम्ही विवाह सुद्धा लावतो त्या विवाहामध्ये त्यांना शुभ्रवस्त्र प्रदान करण्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे शुभ्रवस्त्र घेऊन जातो आणि त्यांचं लग्नाचा सगळा प्रकार करून त्या जवळपास धर्मपरिषदेमध्ये त्यांचं लग्न लावले ते आम्ही उपयोग करतोय आतापर्यंत आणि त्याच्यानंतर आता पुढे संकल्पना आली की आपण हे धार्मिक कार्य करतो धार्मिक कार्य करत असताना सामाजिक कार्य करत असताना बाकी काही अडचणी आहेत की गेल्याच रविवारी गेल्या मागच्या वंदनेच्या दिवशी एक मोठी संकल्पना मांडली की आपण सगळं करतोय समाजामध्ये वंदना घेतोय पण त्यातून समाजाची प्रगती होत नाही कोणती प्रगती धार्मिक प्रगती खूप झाली धार्मिक पण जे राजकीय परिस्थिती जी आहे ती राजकीय स्थिती आपली दीक्षा दिवस चालवली चालली आहे अशी कोणती संकल्प मांडून त्याच्यावर काल 31 तारखेला एक मिटिंग घेतली कुठे घेतली मिटिंग सहयोगनगरच्या बुद्धला राहते आणि त्या आपली जी राजकीय स्थिती जी आहे अत्यंत वाईट आहे एवढा मोठा समाज आहे नांदेडमध्ये आमच्या उत्तर नांदेडमध्ये जवळपास 70 ते 80,000 आपली संख्या आहे पण आपला एक साधा एक आमदार निवडून येत नाही ही खंत वाटली मला आणि म्हणून तोही आपला विषय मांडला गेला आणि कालपासून त्याच्यावर चर्चा झाली काल मिटिंग झाली त्याच्यामुळे आणि काय 10 लोक आली 10 लोक आली होती संख्या कमी होती काही इंडियावर पण संख्या वाढेल आणि आमचे एवढी खंत आहे की आपण प्रकाशित व्हा आपण आपल्या प्रगती करण्यासाठी आपण आपल्या मार्ग निवडले पाहिजे इतरांवर अवलंबून राहू नका इतरांच्या याच्यावर आहारी जाऊ नका विचाराच्या कोणी आता त्याचप्रमाणे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी माता रमाई बौद्ध विहार
झालेला आहे. कृपया या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. आपले कोणी नातक आहेत, पाहुणे मंडळी असतील, त्यांना माहिती द्या. ही नोंदणी निःशुल्क आहे. तारीख लक्षात ठेवा, 19 जानेवारी 2025 माता रमाई बौद्ध विहार सहयोग नगर नांदेड. अजिंठा बौद्ध विहार जुना नांदेड येथील अतिशय निसर्गरम्य बौद्ध विहार आणि या बौद्ध विहारातील सर्व माता भगिनी, लहान मुलं यांच्यामधील उत्साह पाहून आपल्या समोर आम्ही जे काही महावीर परिवार दोन शब्द घेऊन आलो आहोत. तुमच्या मनात एक महावीर परिवार म्हणजे काय असा एक निर्माण झाला असेल. महावीर परिवार म्हणजे काही काही संघटना, राजकीय पक्ष असं काही. आम्ही गेल्या जवळपास 2017 पासून अनेक विहार जोडण्याचं काम करतोय. आपल्यामध्ये एकी नाही, एकता नाही. अनेक विहारांमध्ये राहून या ठिकाणी काही उपक्रम राबवले. अनेक विहारांतील आपल्या समाजाला जोडण्याचं काम करावं. जेवढा एक उपक्रम आमच्यापैकी जी मंडळी आहे ती स्वयंस्फूर्तपणे आणि निःशुल्क करते. यामध्ये दर रविवारी अनेक गावांमध्ये जवळपास 105 गावांमध्ये आम्ही 157 विहारांमध्ये बंधनं घेतलेली. 105 विहारांचा शहरामध्ये असलेल्या त्यांचा इतिहास जमा करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आम्ही बौद्ध समाजामध्ये जास्तीत जास्त संघटन कसं करावं, एकत्र कसं यावं, लहान मुलांमध्ये कशा प्रकारे समाज जागृती करावी, धर्माची जागृती कशी करावी, हा या पाठिंबाचा एकमेव उद्देश आहे. आम्हाला तुमच्याकडून काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही. आपल्याला एकमेकाला जोडता येईल का, एकमेकांमध्ये काही एकी निर्माण करता येईल का, काही शैक्षणिक, राजकीय काही एकता प्रस्थापित करता येईल का, हा एक उद्देश महाविहार परिवाराचा आहे. आपण दरवर्षी ऐकताय की महाविहार परिवार आपण 2 दिवसाची धम्म परिषद होते. वर्षभर काय करतो आपण, आणि त्या ठिकाणी काम करणारी मंडळी सगळी. तर त्या ठिकाणी विचार आला की वर्षभर काय करतात. प्रत्येक रविवारात जाऊन बाबासाहेबांनी सांगितलं, प्रत्येक रविवारात जाऊन कशाला जाऊन विहारामध्ये पण आपल्याला जागृती व्हावी, एकी व्हावी, यासाठी आम्ही प्रत्येक विहारात जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र असा एक स्वयंस्फूर्त आणि स्वयंसेवी संघटन आहे. जे आम्ही जसं आरएसएसचं गोपनीय काम करतो तसे गोपनीय काम करतो 3-4 वर्षापासून. तुमच्या विहारामध्ये एखादी अशीच आम्हाला संधी द्या. आम्ही लहान मुलांसाठी करतो, बंधना घेतो आणि लहान मुलांमध्ये धर्माचं ज्ञान घेते, संविधानाचं ज्ञान घेते, बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर काय त्यांना माहिती आहे. असं एक प्रश्न विचारलं की आपण पंचशील नेहमीच म्हणतो बुद्धं नमामि धम्मं नमामि. अर्थ आपल्याला माहित आहे का? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणजे काय? यावर आधारित काही प्रश्न विचारतो आणि आमच्यातर्फे आम्ही त्याला काही बक्षीस देतो. 3 प्रश्नाची उत्तरं दिली तर आम्ही त्याला 100 रुपये देतो. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला चॉकलेट देतो. काही ना काही बक्षीस देण्याचा उपक्रम आधी करू. भोकरे सर आणि या ठिकाणी भोकरे साहेब या ठिकाणी मंडळी जी त्यांना विनंती आहे की आपल्याला वेळ मिळाला, आपले विद्यार्थी तयार असल्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं धर्माचं ज्ञान किती आहे ही माहिती व्हावी, त्याच्यामध्ये बोली लागावी. एवढ्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळावर आम्ही सगळे शिक्षक मोठे आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये काही करावं ही तळमळ आहे, समाजामध्ये काही करावं ही महाराष्ट्राची तळमळ आहे. त्याची संधी दिल्यास आम्ही आपल्या देव धन्यवाद. जय उपासक यांचं आमच्या आजीच्या बुद्धिया मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि आमच्या सर्व महिला लहान मुले यांच्या वतीने आपले आभार.